आंदेकर कोमकर टोळीयुद्ध आणि कुटुंबातच बदल्याची भावना या गोष्टींमुळे आयुष कोमकर हत्या प्रकरण चांगलंच गाजते। वनराजच्या हत्येचा बदला म्हणून बरोबर वर्षभरानंतर 19 वर्षांच्या आयुषला संपवलं गेलं। इथे फक्त कृष्ण आंदेकर आणि बंडू आंदेकरच असं म्हणत आरोपींनी ज्या पद्धतीनं वनराजला गोळ्या घालून त्याची हत्या केली होती त्याचप्रमाणे तोच पॅटर्न राबवत 12 गोळ्या आयुषच्या शरीरात घातल्या आणि शरीराची चाळण केली। नानापेठेत सुरू असलेल्या दोन्ही टोळ्या एकमेकांचे रक्ताचे पाट वाहत आहेत। या दोन्ही घटनेत पोरांच्या बदल्यात पोरगा हा पॅटर्न जरी सेम असला तरी अजून एक नवा पॅटर्न आहे, तो म्हणजे अल्पवयीन पॅटर्न। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। हा पॅटर्न नेमका काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। पुण्याच्या नानापेठेमध्ये सक्रिय असणारी आंदेकर आणि कोमकर टोळी, एकमेकांचे रक्ताचे नातेवाईक म्हणजे आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर यांच्या मुली संजीवनी आणि कल्याणी कोमकरांच्या घरात दिल्या, पण त्यांच्या जमिनी आणि संपत्तीपायी वाद सुरू झाले। हेच वाद टोळी युद्धामध्ये भडकले 2023 मध्ये। या दोन्ही टोळीमधला माणूस म्हणजे सोमनाथ गायकवाड, जो आधी आंदेकर टोळीतच होता, पण नंतर त्यानं टोळीतून बाहेर पडत स्वतःची अशी गँग सुरू केली आणि हा गायकवाड पुढे जाऊन कोमकरांना मिळाला। यातच आंदेकर कोमकर टोळीतील हिंसक संघर्षाला सुरुवात झाली 2023 मध्ये। ऑक्टोबर 2023 मध्ये आंदेकर टोळीनं सोमनाथ गायकवाड टोळीतील शुभम दहीभाते आणि निखिल आखाडेवरती नानापेठेत कोयता आणि स्क्रूड्रायव्हरनं हल्ला केला। या हल्ल्यात शुभम दहीभाते गंभीररित्या जखमी झाला, पण निखिल आखाडेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। ही हत्या यश पाटील आणि अमित पाटोळे, जे आता आयुषच्या खुनातील मुख्य आरोपी आहेत, त्यांनीच घडवली होती। माहितीनुसार यश पाटील आणि अमित पाटोळे हे कृष्ण आंदेकरचे एकदम खास। निखिल आखाडेच्या हत्येवेळी हे दोघेही 17 वर्षांचे होते, म्हणजेच अल्पवयीन होते। त्यामुळे त्यांना अटक करून ठोस अशी कारवाई करता आली नाही आणि त्यांना बालसुधारगृहामध्ये पाठवण्यात आलं, ज्यातून ते काही दिवसांमध्ये बाहेर पडले। म्हणजे आखाड्याच्या हत्येवेळी आंदेकर टोळीतील दोन्ही आरोपी अल्पवयीन। पुढे याच हत्येचा बदला म्हणून सोमनाथ गायकवाड आणि कौटुंबिक वादातून कोमकर टोळीनं वनराजचा काटा काढला। 1 सप्टेंबर 2024 ला, म्हणजेच तेव्हाही बरोबर वर्षभराच्या आत वनराजला त्याच्याच एरियात गोळ्या घालून मारलं गेलं। वनराजचे बरेच मारेकरी सुद्धा अल्पवयीन आणि कमी वयाचे, म्हणजे आरोपी तात्यासाहेब गायकवाड हा 18 वर्षांचा, साहिल सुरवसे 19 वर्षांचा, साहिल दळवी 19, संगम वाघमारे 20, ओमी देशा खैरे 20, साहिल केंदळे 20 आणि आकाश मस्के 24 वर्षांचा। म्हणजे इथेही सोमनाथ गायकवाडनं बऱ्याच लहान मुलांना हाताशी घेऊन वनराजचा गेम केला। त्यानंतर आता वर्षभरानंतर वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला म्हणून त्याचाच भाचा आणि वनराजच्या हत्येतील आरोपी असणारा गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरची 5 सप्टेंबर 2025 रोजी नानापेठेमध्ये हत्या करण्यात आली। आयुष कोमकरवरती मुख्य हल्ला हा चौघांनी केला, ज्यात अमन पठाण, यश पाटील यांनी आयुषवरती गोळीबार केला, तर अमित पाटोले आणि सुजल मेरगूर हे रेकी करत होते आणि पळून जाण्यासाठी दुचाकी घेऊन तयार होते। या गुन्ह्यातील यश पाटील आता 19 वर्षांचा आहे, अमित पाटोळे 19 वर्षांचा आहे, तर सुजल मेरगू हा 20 वर्षांचा आहे। म्हणजे हल्ला करणाऱ्यांपैकी मुख्य हल्ला करणाऱ्यांपैकी चौघांपैकी 3 जण हे लहान आहेत। म्हणजे आंदेकर असोत किंवा कोमकर, कोणत्याही प्रकरणात फ्रंटचे मारेकरी हे अल्पवयीन किंवा कमी वयाचे। भाईगिरीचा नाद किंवा दहशत पसरवायची यासाठी आजकालची अल्पवयीन मुलं गुन्हेगारीसारख्या विळख्यात अडकतात आणि कोणतीही टोळी असेल किंवा म्होरक्या फ्रंटला न येता याच पोरांना हाताशी धरून मागून सूत्र हलवतात, जे आपल्याला आंदेकर आणि कोमकर टोळीमध्ये पाहायला मिळालं। भावाच्या हत्येचा बदला घ्यायचा म्हणून कृष्ण आंदेकरनं सगळी सूत्र हलवली, आपले सगळे शार्प शूटरला हाताशी घेतलं। आता तसं पाहिलं तर आंदेकर टोळीला सोमनाथ गायकवाडच्या घरातील एकाला संपवायचं होतं, खास करून सोमनाथ गायकवाडच्या मुलाला। पण 30 ऑगस्टला दत्ता काळे पोलिसांच्या हाती सापडला आणि तेव्हा हत्येचा डाव उद्ध्वस्त झाला। दत्ता काळेनं तो कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये होता हे सगळेच असं सांगितलं, पण पोलिसांना कृष्णाला तेव्हा ताब्यात घेणं अवघड झालं, कारण की कृष्णा सिम कार्ड वापरत नव्हता। तो फोन कॉलद्वारे आरोपींच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हता। तो इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपच्या मदतीनं सगळा प्लॅन आखत होता, त्यामुळे त्यांचं लोकेशन मिळालं नाही। त्यात गणेशोत्सवामुळे पोलिसांवरती कामाचा भर वेगळा होता आणि आंदेकर स्वतःच्याच नातवाला किंवा भाच्याला मारतील असं पोलिसांच्या डोक्यातही आलं नव्हतं। पण आंदेकरांनी पोलिसांना चकवा देत आयुषची हत्या केली आणि वनराजच्या हत्येचा बदला पूर्ण केला। आता ही बाकी सगळे आरोपींना ताब्यात घेतलं, मात्र कृष्ण आंदेकर, त्याचा चुलत भाऊ म्हणजे शिवम आंदेकर आणि शिवराज आंदेकर अजूनही फरार आहे आणि कोर्टात झालेल्या सुनावणीत बंडू आंदेकरांनी आपण नातवाला का मारू असं म्हणत सॉफ्ट कॉर्नर मिळवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे याही गुन्ह्यात अल्पवयीन पोरांना पुढे करून हा गेम केला गेला। आता गुन्हा तसा टोळी प्रमुखावरती देखील दाखल होतो, त्यांनाही जेलबारी करता येते, पण पुरावे सिद्ध होत नाही अशात जामिनात अडचण येत नाही आणि जामीन लवकर मिळतो। हाच अल्पवयीन पॅटर्न आंदेकर आणि कोमकर टोळीमध्ये पाहायला मिळाला। तसं पाहिलं तर टोळी युद्ध असेल किंवा इतर कोणत्याही गुन्ह्यामध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावरती आढळतो।
टोळ्यांची दहशत, रील्स, व्हिडिओ पाहून, टोळी प्रमुखाचा दरारा पाहून आणि बऱ्याचदा तर व्यसनांच्या अधीन राहून आपल्याला सुद्धा भय व्हायचे हे डोक्यात ठेवून अल्पवयीन मुलं गुन्हेगारीकडे वळतात. अपुरं शिक्षण आणि सोशल मीडियाचा अतिरेक हे देखील यामागचं कारण महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता या अल्पवयीन गुन्हेगारांना पोलीस कशा आळा घालतायत आणि या प्रकरणामध्ये आणखीन कोणत्या गोष्टी समोर येत आहेत हे पाहावं लागेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.